श्री स्वामी समर्थ. मी प्राध्यापक विशाल सर. 12वी बोर्डाच्या इंग्रजीच्या पेपरात जर तुम्हाला 16 मार्क मिळवायचे असतील सहजरित्या कसे मिळवायचे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. रील सेव्ह करा आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना शेअर करा. तर बघूयात माहिती. तर बघा, 12वी बोर्डाच्या इंग्रजीच्या पेपरात जो सेक्शन आपला 3 क्रमांकाचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये रायटिंग स्किल आहे, बरोबर. याच्यामध्ये तुम्हाला ए बी सी आणि डी असे 4 4 4 4 असे मिळून 16 मार्क आहेत. हे आपल्याला कसे मिळवायचे हे तुम्हाला मी सांगतो. आणि याला इथं पर्याय दिलेले: ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेज किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन याच्यात कुठला अटेंड करायचा, ईमेल, रिपोर्ट आणि इंटरव्ह्यू मध्ये कुठला अटेंड करायचा, स्पीच, कंपेअरिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया मध्ये कुठला अटेंड करायचा, ट्यूब, ब्लॉग आणि ॲपल मधला कुठला अटेंड करायचा याची माहिती आपण बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, ड्राफ्टिंग ऑफ स्पीच अटेंड तुम्हाला हा प्रश्न करायचा आहे. कसा करायचा आहे बघा. पहिले सुरुवातीला इथं तुम्हाला तारीख आणि वेळ लिहायची, टू लिहायचं आहे आणि ज्याला आपल्याला ड्राफ्ट करायचा मेसेज त्याचं इथं पद लिहायचं आहे, सर लिहून कॉमा करून. इथं तुम्हाला त्याचं नाव लिहायचं आहे आणि जो काही मेसेज असेल तुमचा तो पूर्ण इथं लिहायचा आहे. आणि शेवटी इथं तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. म्हणजे 1-2 ओळीमध्ये तुमचा मेसेज तुम्हाला लिहायचा आहे आणि 4 पैकी 4 मार्क तुम्हाला इथे मिळतील. त्यानंतर क्वेश्चन 4B मध्ये तुम्हाला ईमेल अटेंड करायचा. ईमेल अटेंड करण्यासाठी तुम्हाला इथे सर्वप्रथम टू लिहून ईमेल आयडी टाकायचे, सब्जेक्ट लिहायचं जो काही तुम्हाला विषयात दिलेला असेल प्रश्नपत्रिकेत, पुन्हा डिअर मॅडम लिहून तुमचं जो काही मेसेज असेल सेम ड्राफ्टिंग ऑफ स्पीच सारखं किंवा थोडंसं तुम्हाला आयडिया असतील त्याबद्दल रिलेटेड कॉन्टेंट इथं लिहायचं आहे. नंतर इथं थँक्यू आणि इथं तुमचं युअर्स फेथफुली आणि इथे तुमचा ॲड्रेस असेल. याच्यात पण तुम्हाला सोप्या रीतीने चांगले मार्क मिळू शकतात. त्यानंतर 4th C क्वेश्चनमध्ये तुम्हाला स्पीच अटेंड करायचं आहे. स्पीचमध्ये तुम्हाला म्हणजे निबंधासारखी माहिती लिहायची आहे. तुम्ही जे भाषण देता ना त्या प्रकारे तुम्हाला इथं रिस्पेक्टेड जे काही टीचर वगैरे असतील, जो कोणता सब्जेक्ट असेल त्याच्या माहिती लिहून इथं तुम्हाला लिहायचं आहे. सुरुवातीला याशी सुरुवात करायची आहे. याच्यात बेन तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. कमीत कमी 3 पॅराग्राफ करणं गरजेचं आहे. आणि शेवटचं 4th D मध्ये तुम्हाला ब्लॉग अटेंड करा. ब्लॉगमध्ये तर तुम्हाला इथे वेबसाईटचं नाव टाकायचं. अशा प्रकारे हे असा फॉर्मॅट बनवून घ्यायचा. डिझाईन, होम असे हे जे काही बनवलेले आहेत पेजेस, अबाउट, कॉन्टॅक्ट, हे न्यूज असे पाठ करून ठेवा आणि वेबसाईटचं नाव टाका. आणि इथे जो काही विषय दिला असेल त्याच्याविषयी थोडासा लेख, जसं तुम्ही गुगलमध्ये बातम्या वाचतात ना तशा प्रकारे तुम्हाला 3-4 पॅराग्राफ लिहायचे. अशा प्रकारे तुम्ही 16 पैकी 16 मार्क मिळवू शकतात इझिली. ही माहिती कशी वाटली नक्की आपल्या 12वीच्या मित्राला शेअर करा. आणि 10वी-12वी बोर्डाच्या नोट्स हवे असतील, IMP प्रश्न, तर या क्रमांकावर फोन करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.